मेघनाताई येऊन गेल्या, त्यांनी काय प्रयत्न केले असतील तर त्याला काय फळ आलं हे आम्हाला कळलेलं नाही। मला वाटतं बैठकीचं सोपस्कारच कशाला लागतो, मागणी काही अशी अवास्तव नाही। असल शासनाला अधिकार असतील, परंतु आम्ही हा रस्ता होऊच देणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या। आज अपेक्षित होतं की उद्यापर्यंत बैठकीचं नियोजन होईल, परंतु ते काही झालेलं नाही। टोकाचा निर्णय घ्यायला आम्हाला भाग पाडू नका। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे, त्या दिवशी पालकमंत्री पंकजाताई इट्टे असणार आहेत। आतापर्यंत 3 वेळेस त्या जालन्यात असूनही आंदोलनस्थळी आलेल्या नाहीत। मला वाटतं त्या दिवशी त्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत। शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा असेल, जे काय असेल प्रशासनासंदर्भातील तक्रारी त्या पालकमंत्र्यांनी त्या समजून घेतल्या पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून त्या शासनापर्यंत गेल्या पाहिजे। 15 ऑगस्टला जर काही याच्यातून तोडगा काढण्याच्या दृष्टीने हालचाल झाली नाही तर त्याच दिवशी काय निर्णय घ्यायचा ते आम्ही उद्या जाहीर करू। नांदेड जालना समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज 104 दिवस पूर्ण झालेत। म्हणता म्हणता आता 3.5 महिने पूर्ण होतील। आजपर्यंत जो मुख्य प्रश्न आहे आमचा जमीन मूल्यांकनाचा, तो मार्गी लागण्याच्या दृष्टीनं शासन स्तरावर कुठलीही हालचाल झाल्याची दिसत नाही। शासनकर्ते येतात, लवकरच तोडगा काढू म्हणून सांगतात। मेघनाताई येऊन गेल्या, त्यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून बैठक लावण्याचं आश्वासन दिलं होतं, त्यालाही महिना उलटत आला। अद्याप त्यांनी काय प्रयत्न केले असतील तर त्याला काय फळ आलं हे आम्हाला कळलेलं नाही। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा येऊन गेले, त्यांनी सर्वाधिक रजिस्ट्र्या ग्राह्य धरल्या पाहिजेत असं सांगितलं होतं, परंतु बैठक न झाल्यामुळं तो विषय प्रलंबित राहिला। कालच मी सांगितलं होतं की शिंदे साहेब लवकरात लवकर बैठक घेऊन जो काय तो निर्णय घ्या, पण त्यांच्या कानापर्यंतही आमचा आवाज गेलेला नाही। मला वाटतं बैठकीचं सोपस्कारच कशाला लागतो, मागणी काही अशी अवास्तव नाही, आवाक्या बाहेरची नाही, रास्त मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण केल्याशिवाय हा रस्ता होणार नाही हे आजही सांगतो आणि उद्याही मी सांगल। तुम्ही आतापर्यंत काही केलं असेल, शासनाला अधिकार असतील, परंतु आम्ही हा रस्ता होऊच देणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या। त्यामुळं बैठकांचा सोपस्कारही गरज नाही, कारण काय व्हायला लागलं 4 वेळेस बैठका, येणं जाणं, सगळ्या अधिकाऱ्यांचं येणं जाणं, इथलं प्रशासकीय कामकाज ठप्प होतं। हे सगळं करण्यापेक्षा एक 2-3 अधिकाऱ्यांची समिती पाठवा वरिष्ठ स्तरी, त्यांनी सगळी माहिती घ्यायची, नंतर शेतकऱ्यांशी चर्चा करायची आणि अहवाल शासनाला द्यायचा। हाही फार सोपा आणि सुटसुटीत मार्ग आहे। पैसाही जाणार नाही, वेळही खर्ची जाणार नाही आणि जे काय रास्त असेल, जे सनदशीर मार्गाने द्यायचं सारखं असेल, कायदेशीर आमचा हक्क असेल, ते देण्याच्या दृष्टीने शासनाला निर्णय घेता येईल। आज अपेक्षित होतं की उद्यापर्यंत बैठकीचं नियोजन होईल, परंतु ते काही झालेलं नाही। आता कारणं काही जरी सांगितली असली जात असली, कुरघोडीचं राजकारण आहे असं सांगितलं जात असलं तरी नेमकं कोण कुरघोडी करतंय, मी कालच सांगितलं होतं की टोकाचा निर्णय घ्यायला आम्हाला भाग पाडू नका। परवा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे, त्या दिवशी पालकमंत्री पंकजाताई इट्टे असणार आहेत। आतापर्यंत 3 वेळेस त्या जालन्यात असूनही आंदोलनस्थळी आलेल्या नाहीत। मला वाटतं त्या दिवशी त्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत। त्यांचंही म्हणणं आहे, मी ऐकलं असं की माझ्या काय हातात आहे, तुमच्या काय हातात आहे, मग पालकमंत्रीच्या हातात नाही तर कुणाच्या हातात आहे? जिल्ह्याचं जे काय नियोजन असतं विकासाचं ते तुम्हाला करण्याचे अधिकार आहेत। काय केलं पाहिजे, कुणावर अन्याय होतोय,
कुठं काय अनुदानाचं असेल, कुणाच्या नुकसानीचा विषय असेल, शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा असेल, जे काय असेल प्रशासनासंदर्भातील तक्रारी त्या पालकमंत्र्यांनी त्या समजून घेतल्या पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून त्या शासनापर्यंत गेल्या पाहिजे. मला वाटतं त्यांनी यावं अशी आमची विनंती आहे. 15 ऑगस्टला जर काही याच्यातून तोडगा काढण्याच्या दृष्टीने हालचाल झाली नाही तर त्याच दिवशी काय निर्णय घ्यायचा ते आम्ही उद्या जाहीर करू. तो निर्णय टोकाचा असेल. आता शासनाला त्यापासून काय अडचण निर्माण होईल, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल की नाही होईल, आता त्या दिवशी ते बघितलं जाईल. असंही आम्हाला देशोधडीचा लावण्याचा प्रयत्न होतोय. मूल्यांकनाचा प्रश्न मार्गी नाही लागला तर असेही 4-2 जण ताणतणावानं म्हणा, नैराश्यानं म्हणा, काही अनुचित घटना करू शकतात, अनुचित निर्णय घेऊ शकतात. आता उद्याचा दिवस शेवटचा समजा, नंतर मागणी पूर्ण शासनाला आमची मागणी पूर्णच करायची नाही असं लक्षात घेऊन उद्या सायंकाळ नंतर आम्ही काय तो निर्णय घेऊ. त्यामुळं शासन प्रशासनानं उद्याच्या उद्या काय हालचाली करायच्या त्या करायच्या आहेत. यानंतरची जी काय परिस्थिती असेल ती स्थानिक प्रशासन आणि शासनावर त्याची जबाबदारी असेल. जो काय प्रश्न निर्माण होईल कायदा सुव्यवस्थेचा असेल, आणखी जो काय असेल तो त्याला सर्वस्वी शासन प्रशासन जबाबदार राहील.